तुझं आई तू नसताना मी सगळ्या संकटाशी लढेन असं म्हणलं होतं, पण तरीही मला कधी कधी भीती वाटते ग. तुझ्याशिवाय मी करू शकेन का? जमेल का मला? जगदंबा, तुझी लीला दाखवण्याची वेळ आली आहे. काल जेवढं चापकानं फोडलं तेवढं पुरलं नाही वाटतं. ए चापकानं फोडा रे याला. रुहाल दादांना सोडून द्या. तुम्ही त्यांना मारू शकत नाही. हे नेमात बसत नाही. ही काय करणार आहे एवढीशीची मुरडी? हिचं काय ऐकता? चला. आपल्याला तिला नामोहरम करायचं आहे, पण सगळे नियम आणि संकेत पाळून. जे नेमात बसत नाही ते मी तुम्हाला करू देणार नाही. करू देणार नाही. करू देणार नाही. करू देणार नाही. ठीक आहे, नियम पाळायचे एवढंच म्हणणे ना तुझं? मान्य. त्यानं जे कर्ज घेतलंय ते वसूल करणं हे तर नियमातच बसतं ना? हो, पण त्यासाठी तुम्हाला त्यांना त्रास देता येणार नाही. आणि मग तो पैसे द्यायला तयार नसेल तर मी माझा हक्क कसा मिळवायचा? हा माझ्यावर अन्याय नाही का? मग त्यासाठी त्यांना थोडा वेळ द्या. माणसाशी माणसासारखं वागायला हवं. त्यांची अडचण आपण समजून घ्यायला हवी. खरं ग, खरं, एकदम खरं आहे तुझं. मला पटलं. माझे डोळे उघडले. आता मी याला सगळ्या कटकटींमधून मुक्त करेन. मला याचे पैसे नको. मला दुसरं काहीही नको. फक्त एक अट आहे. जी याने मान्य करायला हवी. काय अट आहे? सांगा मला. सांगा तुमची काय अट आहे? अहो काय करताय तुम्ही हे? चल, या गावात राहण्यात आता काय अर्थ नाही. माझ्या हातनं माझं मरण ओढवून घ्यायची हौस नाही मला. लांब कुठेतरी जाऊया. तो राक्षस इथं आहे तोपर्यंत इथं काय खरं नाही आपलं. अहो तुम्ही उगाच घाबरताय. तुमची त्याच्यापासून कशी सुटका होईल अशी युक्ती आहे माझ्याकडं. युक्ती कसली? तू बी कर्ज काढून घेतलेस त्या धनाजीकडनं. ते जाऊ द्या हो. म्या काय सांगते ते ऐका. तुम्ही त्या मदराजला शरण जावा. त्याच्या पायावर डोकं ठेवा. त्याचे सेवक व्हा. मग तुम्हाला कसला बी धोका नाही. अगं डोकं फिरलंय काय तुझं? गुलामांबरोबर कसा वागतोय ते सांगितलं नाही हो तुला? आणि
अशी वेळ यायच्या आधीच मी स्वतःच त्याचा गुलाम होऊ? गुलाम नाही हो, सेवक. तुम्ही या गावातला हैसा आणि त्याला या गावावर राज्य करायचं आहे. गावातली बित्त बातमी त्याच्यापर्यंत पुरवेल असं त्याला आमिष दावा. कुणाचं नाक दाबल्यावर कसं तोंड उघडतंय ही बी माहिती पुरवतो असं त्याला वचन द्या. अहो तुम्ही त्याच्या उपयोगी पडणार असाल तर तो कशापायी तुम्हाला शिक्षा करेल? अगं पण मला तरी गावातली कुठली काय माहिती आहे? किती दिवसांनी आलोय मी इथं. अहो त्यासाठी मी आहे की. तुम्ही फक्त त्या मदराची मर्जी मिळवा. देवी, मोठ्या धर्मसंकटातून वाचवलं तुम्ही. कसलं संकट? जाऊ देत, पण तुम्हाला कसं कळलं मी तुमच्यासाठीच इथं आलोय ते? मी कोण आहे ते विसरलात का नंदी महाराज? पुन्हा चुकलं. आलं, सारं लक्षात आलं. मी विसरलो होतो. मी तुम्हाला एक काम दिलं होतं ते विसरला नाहीत ना? आठवलं आठवलं. तो खेळ काय आहे हे शोधून काढायचं काम ना? हो, मी सर्वदूर जाऊन आलो, शोध घेतला. देवी, हा खेळ खेळणारा माणूस महिषासुराशी संबंधित आहे. तो कोण आहे, कुठून आलाय हे कोणालाच माहित नाही, पण तो क्रूर आहे एवढं निश्चितपणे कळलं. पण देवी, हा खेळ काय आहे हे मात्र अजून समजलेलं नाही. नंदी महाराज, हा मदराज म्हणजे षड्रिपूपैकी एक आहे. मद. बापरे. दैत्य माता दितींनी सारी पुन्हा मानवाचं रूप दिलं. एका ग्रंथाची मदत घेऊन महिषासूर त्यांना माझ्यावर आणि तुळजाईवर हल्ला करायला पाठवतोय. तर चल निघूया इथून. मला पुन्हा कशाला या वाड्यात घेऊन आलेस? तर आपल्या दोघांना कैदेत टाकतील आणि चांगली चांबडी सोलवतील. सुंदरा चल. बसा की, बघू तरी द्या. अहो कसलं ज्या घर आहे बघा की. आपलं घर असं असतं तर किती भारी झालं असतं. आहे त्यात समाधान मानावं. एवढा लोभ बरा नव. चल. किती पळपुटेपणा करताय. काही होत नाही. मी बोलते मदराजांशी. खुश होऊन उलट ते काहीतरी झाक वस्तू देतील मला. तुझं डोसकं कुठल्या दिशेनं चालेल सांगता येत नाही. एवढा फाजील आत्मविश्वास येतो कुठून ग तुझ्याकडं? अहंकार असला की आत्मविश्वास येतोच. आणि आत्मविश्वास कधीच फाजील नसतो. तो उपयोगीच ठरणारा असतो. तुम्ही नमस्कार. आम्ही तुम्हालाच भेटायला आलतो. समद्या गावाची होती ना? तुम्ही सुद्धा धनाजीकडून कर्ज घेतलंय वाटतं. यांनी घेतलं कर्ज. तुम्ही स्वतःच आलात? कमालच आहे. बोला, कर्ज फेडताय की मी माझ्या पद्धतीने वसूल करू? माफ करा. मला चपकाचे फटके नका मारू. आमचं कर्ज माफ करा. म्या नाही, हिनं कर्ज घेतलंय. तू तुला ओळखतो मी. तू आसूर नरेशांच्या गुलामांच्या छावणीत होतास ना? आठवलं मला. तूच तो. तिथून सुटून कसा आलास आणि कसाही आला असलास
तरी आता चुकीच्या गावात आलायस. आता अडकलास. मदराजाचा फटका आता नाही सुटका. म्हणजे याच्या आधी जे सगळे हल्ले झाले ते ह्याच रिपूंनी केले होते. हो, तुम्ही गावात आला तेव्हा मायाने हल्ला केला होता. त्यानंतर मोह आणि क्रोध माझे आई वडील बनून आले होते. देवीच्या कृपेनं मला 2 जुळी मुलं झाली, जगन्नाथ आणि जगदंबा. आणि आता हा मद म्हणजे अहंकार. माझ्या समोर असं मान वर करून बोलायचं धाडस आतापर्यंत कोणाचं झालं नव्हतं. तू ते केलंयस. आवडलंय मला. पण तुझं बोलणं जर माझ्या फायद्याचं नसेल तर याच्या नावाचं कुंकू लावायला तुझ्या धडावर शिर राहणार नाही.